विरार जवळील अर्नाला समुद्र किनाऱ्यावर पोहण्यासाठी गेलेल्या 4 मित्रांपैकी समुद्रात बुडालेल्या 2 तरुणांचे मृतदेह तब्बल 36 तासांच्या शोध मोहिमेनंतर वेगवेगळ्या ठिकाणी आढळून आले। या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून अर्नाला सागरी पोलिसांनी या प्रकरणी अपमृत्यूची नोंद केली आहे। मिळालेल्या माहितीनुसार नालासोपारा पश्चिम परिसरात राहणारे 4 मित्र गुरुवारी सकाळी अर्नाला समुद्र किनाऱ्यावर फिरण्यासाठी आणि पोहण्याचा आनंद घेण्यासाठी गेले होते। त्यावेळी समुद्रात भरती असून लाटा मोठ्या प्रमाणात उसळत होत्या। स्थानिक नागरिक आणि उपस्थितांनी त्यांना समुद्रात उतरू नका असा इशारा दिला होता। मात्र या इशाऱ्याकडे दुर्लक्ष करून चौघेही सकाळी समुद्रात उतरले। काही वेळातच भरतीच्या तीव्र प्रवाहामुळे चौघेही समुद्रात अडकले आणि बुडू लागले। आरडाओरड ऐकून तेथील जीवरक्षकांनी तातडीने समुद्रात उडी घेत बचाव कार्य सुरू केले। अथक प्रयत्नानंतर 2 तरुणांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले। मात्र 17 वर्षीय शोएब खान आणि 19 वर्षीय अयान हुसेन मंडळ हे दोघे समुद्राच्या लाटांमध्ये बेपत्ता झाले। घटनेची माहिती मिळताच अर्नाला सागरी पोलीस, स्थानिक मच्छीमार, जीवरक्षक तसेच विविध बचाव पथके घटनास्थळी दाखल झाली। दिवसभर समुद्रात आणि किनारपट्टीवर मोठ्या प्रमाणात शोध मोहीम राबवण्यात आली। तटरक्षक दलाच्या हेलिकॉप्टरचीही मदत घेण्यात आली। मात्र गुरुवारी दिवसभर आणि दोघांचाही शोध लागला नव्हता। अखेर सकाळी शोएब खान याचा मृतदेह अर्नाला समुद्र किनाऱ्यावर आढळून आला। त्यानंतर काही तासांनी विरार पश्चिमेतील नारंगी परिसरातील जुली बेटाजवळ अयान हुसेन मंडळ याचाही मृतदेह सापडला। दोन्ही मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले असून अर्नाला सागरी पोलिसांनी अपमृत्यूची नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे। या घटनेमुळे दोन्ही कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे। काही क्षणाच्या निष्काळजीपणामुळे 2 तरुणांचे जीव गेल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे। दरम्यान मान्सून काळात समुद्र अतिशय खवळलेला असतो। भरती, वेगवान प्रवाह आणि उंच लाटा यामुळे समुद्रात उतरणे जीवघेणे ठरू शकते। त्यामुळे प्रशासनाकडून वारंवार समुद्रात पोहण्यास मनाई करण्यात येते। अनेक समुद्र किनाऱ्यांवर धोक्याचे फलक, जीवरक्षक आणि सूचना असूनही काही पर्यटक त्याकडे दुर्लक्ष करतात। अशा निष्काळजीपणामुळे दरवर्षी अनेकांना आपला जीव गमवावा लागतो। समुद्राचा आनंद घ्या, पण जीव धोक्यात घालू नका। प्रशासन, जीवरक्षक आणि स्थानिक नागरिकांच्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष करू नका। काही क्षणाचा हट्ट आयुष्यभराचे दुःख ठरू शकतो। मान्सून काळात समुद्रात पोहणे टाळा आणि स्वतःचा तसेच आपल्या कुटुंबियांचा जीव सुरक्षित ठेवा। अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।